नमस्कार, मी उपनगराध्यक्ष गडिंग्लज व आरोग्य व पाणीपुरवठा सभापती गडिंग्लज नगर परिषद गडिंग्लज। आज आमच्या विशेष समितीची बैठक ही आमच्या उपनगराध्यक्षच्या दालनामध्ये झाली। या बैठकीसाठी आमचे विशेष समितीचे सदस्य श्री संतोषदादा चिकोडे असतील, तसेच आमचे आणखीन एक सदस्य उदयदादा परीट असतील, तसेच आणखीन एक सदस्य आमच्या शबनमताई सय्यद असतील, तसेच आणखीन एक आमचे सदस्य त्यातील नितीन देसाई। या आम्ही आज छोटीशी बैठक घेतली आणि या बैठकीत आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेण्याचं काम केलं आहे। जे गडिंग्लज नगरपालिकेच्या हद्दीत जे रहिवासी राहतात व जे सर्वसामान्य लोक राहतात, सगळ्यात लोकांची जर गरज महत्त्वाची असेल तर पाण्याची समस्या फार मोठी आहे। आणि जे आपण नळ कनेक्शनसाठी जी नगरपालिकेत मागणी करतो, या मागणी करत असताना आपण नगरपालिकेकडून एक अट त्यात होती की 500 रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांनी ॲप्लिकेट घालून दिलं पाहिजे होतं, असं एक अट होती। पण आज आम्ही आमच्या मीटिंगमध्ये असं धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे की ते 500 रुपयाचा स्टॅम्प कोणत्याही परिस्थितीत घेऊ नये। त्या 500 रुपयाच्या स्टॅम्पच्या ऐवजी त्यांनी स्वतः स्वयं घोषणापत्रामध्ये जर लिहून दिलं तर तेच आम्ही नगरपालिकेकडून ग्राह्य धरायचं असं आम्ही विशेष समितीत ठरवलेलं आहे। त्यामुळं यात गोरगरीब लोकांना 500 रुपयाचा दंड तर त्यात वाचणारच आहे। त्याचसोबत जो लिहुणावळ आणि हे बाकीचा खर्च होता, म्हणजे साधारण 1000 रुपये खर्च हा पाणी घेण्यासाठी जो खर्च येत होता तो आम्ही टाळायचा प्रयत्न केला आहे। आणि आज आम्ही गडिंग्लज नगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून हा चांगला निर्णय घेतलेला आहे। नमस्ते। आज जी आमची विशेष सभा झाली त्यामध्ये आमचे सभापती श्री महेश सलवादे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली आणि सभेमध्ये अनेक निर्णायक गोष्टी लोकांच्या हिताच्या या निर्णय घेण्यात आल्या। त्यामधला महत्त्वाचा निर्णय आताच आमच्या सभापतींनी सांगितलं की 500 रुपयाचा स्टॅम्प जो आम्ही घेत होतो नळ कनेक्शन देण्यासाठी, एखादं नळ कनेक्शन घ्यायचं म्हटलं तर सर्वसामान्य माणसाला ते स्टॅम्प घेऊन यायचं, त्याला ॲफिडेविट करून घ्यायचं, ते लिहिणावळ असं जवळपास 500 आणि लिहिणावळ 150, 200 असं 700 रुपयाचा खर्च यायचा आणि तो लिहायला स्टॅम्प घ्यायला त्याचा दिवस वाया जायचा। म्हणजे एका कनेक्शनसाठी एक दिवस पूर्ण त्या व्यक्तीला घालवायची वेळ येत होती। पण आता आज जो आम्ही निर्णय घेतलेला आहे की स्वतः घोषणापत्राद्वारे तुम्ही लिहून देऊ शकता आणि त्या स्टॅम्पची गरज नाही। त्यामुळे आल्या इथं लगेच आम्ही एक अर्ध्या तासात त्याची मंजुरी घेऊन त्याला अर्ध्या तासात नळ कनेक्शन द्यायची व्यवस्था आम्ही इथं करायची। या पद्धतीनं आज एक चांगला निर्णय आमच्या सर्वांच्या सहमतीनं झालेला आहे आणि आजपासूनच त्याची आम्ही अंमलबजावणी करत आहोत। कोणाला जरी आजपासून जर नळ कनेक्शन घ्यायचं असलं तर त्यांनी कुठल्याही पद्धतीचा स्टॅम्प वगैरे काही आणू नये। किरकोळ जी नगरपालिकेची कागद आहे ती इथंच येऊन भरून दिली आणि त्यांची कागदपत्रे जोडली तर अर्धा तासाच्या आत तुम्हाला आम्ही कनेक्शन द्यायची व्यवस्था करू। तर आता आपण गडिंग्लज नगरपालिकेत आहोत। उपनगराध्यक्ष महेश सलवादे असतील, नगरसेवक संतोष चिकोडे असतील, यांनी आपल्याला आता सत्यवार्ता न्यूजच्या माध्यमातून अशी माहिती दिलेली आहे की नागरिकांना जो नळ कनेक्शन घेत असताना स्टॅम्प पेपरवर जे ॲफिडेविट करून द्यावं लागत होतं तो खर्च आता पूर्णपणे नगरपालिकेनं माफ केलेला आहे। त्याच पद्धतीनं जो काही ॲफिडेविट करण्यासाठी वेळ लागत होता तो सुद्धा आता पूर्णपणे वाचवलेला आहे आणि एक साध्या पेपरवर स्वसाक्षरीने एक स्वयंघोषणापत्र दिलं असता तत्काळ नळ कनेक्शन मिळू शकतं अशी त्यांनी घोषणा सत्यवार्ता न्यूजच्या माध्यमातून केलेली आहे। एकंदरीतच नगरपालिकेनं हा जो का जनतेला सुखावणारा निर्णय घेतलेला आहे, यामध्ये उपनगराध्यक्ष असतील, नगराध्यक्ष असतील, ते सर्व नगरसेवक असतील, यांचं सर्वत्र गडिंग्लज शहरात कौतुक होत आहे। आणि जेणेकरून जे आता स्टॅम्प पेपरचा आणि ॲफिडेविटचा जो काही खर्च वाचलेला आहे त्यामुळे नागरिकांनासुद्धा एक प्रकारचा दिलासा मिळालेला आहे। सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज।